तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमोल मिटकरी आणि नितेश राणेमध्ये जोरदार रंगली होती। नितेश राणे हे म्हणाले अमोल मिटकरींना, तू हिंदू धर्मात राहण्याच्या लायकीचा राहिला नाही। मिटकरीचा धर्म तपासण्याची वेळ आलेली आहे। त्यावर नितेश राणे यांना अमोल मिटकरीने जोरदार उत्तर दिले। ते म्हणाले, राणे तुला नेपाळमध्ये पाठवणार। चला तर पाहूया सविस्तर अमोल मिटकरी आणि नितेश राणे काय म्हणाले। आता अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, आता तपासण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही। मालवणमध्ये जी एवढी मोठी दुर्घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल घडली, त्यावर चकार शब्दही न बोलणारा हा व्यक्ती माझी सुनता करून माझ्या धर्माबद्दल विचारतोय। मी त्याला प्रश्न विचारतो की हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराण आहेत। त्या वेद, शास्त्र, पुराणाची नावं जरी तुला आली तरी तू खरा हिंदू आहे असं आम्ही समजू। तर आला प्रश्न मला पाकिस्तान मध्ये पाठवण्याचा, तर महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे। तू माझी काळजी करू नको। तू किती हिंदू धर्माचं पावित्र्य जपतो हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती